वेलकम टू ट्रॉम्सो. या ट्रॉम्सो कॅथेड्रलच्या ठिकाणी मागं बघाल टेकडी, तर त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे. सव्वीस नंबरची बस आहे जी तुम्हाला इथून घेऊन जाते आणि परत सिटी सेंटरला आणून सोडते. आणि आता 5:30 वाजता आपली नॉर्दर्न लाईटची टूर सुरू होते. नमस्कार मंडळी, सुप्रभात आणि स्वागत आहे तुमचं ब्लॉग्स बाय HP आणखीन एका नवीन अशा व्लॉगमध्ये. आणि फायनली मंडळी, हा तो व्लॉग आहे ज्यासाठी लोक नॉर्वे व्हिजिट करतात. आणि मी देखील जेव्हा नॉर्वेला आलो होतो तेव्हा ही गोष्ट करायची हे एक आपलं प्री प्लॅन्ड होतं. आणि फायनली आज तो दिवस आहे, म्हणजे आपण चाललो आहे नॉर्दर्न लाईट्स बघायला, ते देखील ट्रॉम्सो या शहरामध्ये. तर मंडळी, बरेच जण म्हणतात की नॉर्वेला गेला तर नॉर्दर्न लाईट बघितले का, पण ॲक्च्युली गोष्ट अशी आहे की जे आपलं काही आर्टिक सर्कल आहे त्याच्या वरच्या भागामध्येच प्रोबॅबिलिटी जास्त आहे नॉर्दर्न लाईट दिसायची. त्याच्या खालच्या भागामध्ये एवढ्या प्रमाणात नॉर्दर्न लाईट दिसत नाहीत. आणि आपण जे आहोत ते मॉसमध्ये आहोत, जो की साऊथ ऑफ नॉर्वेचा भाग आहे, त्यामुळे तो आर्टिक सर्कलच्या खाली येतो. इथे नॉर्दर्न लाईट त्या प्रमाणात दिसत नाहीत, क्वचितच कधीतरी दिसत असतील तर, मला तरी अजूनपर्यंत दिसले नाहीत. आणि त्यामुळं आर्टिक सर्कलच्या वरच्या भागामध्येच आपल्याला जावं लागतं जर आपल्याला नॉर्दर्न लाईट बघायचे असतील तर. आणि आज तो दिवस आहे. आपण चाललो आहे ट्रॉम्सोला आणि ट्रॉम्सोमध्ये आपण पूर्ण एक विकेंड घालवणार आहोत. आणि तिथं कोणकोणत्या गोष्टी आपण करणार आहोत त्या आपण या व्लॉगमध्ये बघूयात. त्याचबरोबर पूर्ण नॉर्दर्न लाईट टूर आपण कशी प्लॅन केली आहे ते देखील मी तुम्हाला व्लॉगमध्ये सांगतो. सो चला सुरू करूया आजचा हा प्रवास. तर मंडळी, आपण आलो आहे गार्देमोन एअरपोर्टला, ओस्लो एअरपोर्टला. आणि ही पार्किंग आहे. आपण ऑलरेडी बुकिंग केलं होतं, त्यामुळं नंबर प्लेटवरून ऑलरेडी आपल्याला एंट्री वगैरे मिळाली. तर हे जे पार्किंग आहे ते एअरपोर्टच्या थोडंसं बाहेर आहे, पण इथून आपल्याला शटल आहे, म्हणजे बस सर्व्हिस आहे एअरपोर्टपर्यंत. आणि इथली प्रायझिंग वगैरे आहे ती पण थोडीशी कमी आहे कम्पेअर टू एअरपोर्टमधलं पार्किंग. सो आता आपण बघू इथून बस वगैरे कुठं आहे ते, आणि बस पकडून मग आपण जाऊया एअरपोर्टला. हॅलो. तर मंडळी, हे जे दाखवलं मगाशी ते आहे त्यांचं वेटिंग एरिया आहे तो. आणि ही पूर्ण अशी बस आहे, बघू शकताय तुम्ही. तर प्रत्येक 20 मिनटाला ही बस ही शटल सर्व्हिस आहे, ती पार्किंग टू एअरपोर्ट ही अपडाऊन करते. आणि लगेच मी म्हणजे येऊन 1 मिनिट उभारलो होतो, लगेच ही बस मिळाली. आणि इथं त्यांनी इन्स्ट्रक्शन वगैरे देखील दिलेले आहेत. तर ही आपल्याला सोडणार आहे 2nd फ्लोअर एंट्रन्स 3 डिपार्चरला. आणि जेव्हा आपण परत येऊ तेव्हा आपल्याला सेम ठिकाणाहून ते आपल्याला रिटर्न देखील ही बस मिळेल. या रेडी ॲट एंट्रन्स 3, म्हणजे एंट्रन्स 3वरूनच आपल्याला ही नेऊन सोडेल आणि तिथूनच आपल्याला येताना परत यायचं आहे. आणि जर बस नाही आली तर त्यांनी नंबर देखील दिलेला आहे, म्हणजे प्रत्येक बसमध्ये वेगवेगळा नंबर आहे, त्या नंबरवर देखील आपण कॉल करू शकतो. मग तो बस ड्रायव्हर येईल आपल्याला पिकअप करायला. चांगली सुविधा आहे. तर मंडळी, वेलकम टू ट्रॉम्सो. आपण आलो ट्रॉम्सोला. हा माग आहे तो एअरपोर्ट आहे, छोटासा एअरपोर्ट आहे, 2 फ्लोअरचा आहे. एका साईडला डिपार्चर, एका साईडला अरायव्हल असं. त्याच्या बाहेर आला की इथं टॅक्सी स्टँड आहे आणि समोर आहे बस स्टँड. तर आता आपण बस स्टँड कुठं आहे त्या ठिकाणी जाऊयात आणि तिथून आपण सिटी सेंटरसाठीची बस पकडूया. आणि मग सिटी सेंटरवरून मग आपण जवळपासची ठिकाणं जी आहेत ती आज फिरणार आहोत. आणि तापमान आहे -13 डिग्री आणि वार पण आहे, त्यामुळे थंडी आहे. पण होप्स आपल्याला बस मिळेल लगेच. मंडळी, आपण आलो आहे बसने आता ट्रॉम्सोच्या सिटी सेंटरमध्ये, तुम्ही बघू शकताय. आणि बससाठी तुम्हाला एक ॲप आहे इथं, त्या ॲपमध्ये तुम्हाला तिकीट वगैरे मिळून जाईल. आणि डायरेक्ट तिथं पेमेंटचं ऑप्शन आहे ड्रायव्हरकडं. तर ते ॲपचं नाव देखील मी तुम्हाला इथं सांगतो. आणि त्यामुळे तुम्हाला पूर्ण ट्रॉम्सो एरियासाठी तुम्ही कुठेही राईड घेऊ शकताय, असं तुम्हाला ते एक सिंगल एंट्रीवालं तिकीट मिळतं.
तर बसमधून उतरल्यानंतर ऑन द वे जातानाच आपण आलो या ट्रॉम्सो कॅथेड्रलच्या ठिकाणी, जे की सिटी सेंटरमधलं कॅथेड्रल आहे. तर मंडळी आपण आलो आहे आता कॅफेमध्ये. आपल्याला सँडविच आणि कॉफी मिळालेली आहे आणि आता ती आपण इथं खाऊयात आणि मग नंतर आपण बघूया की इथं आसपास कोणतं फिरण्यासारखं ठिकाण आहे ते. तर मंडळी हा बऱ्यापैकी इथला हॅपनिंग एरिया आहे, म्हणजे बरेचसे शॉप आणि सगळे कॅफे वगैरे याच मेन रोडवरती आहेत. आपण आता त्या कॅफेमध्ये गेलो, थोडी पेटपूजा केली आणि आता आपण चाललो आहे तिला एका टेकडीवरती. म्हणजे हा जो ब्रिज आहे तो क्रॉस करून पलीकडे गेल्यानंतर एक टेकडी आहे, तिथून पूर्ण आपल्याला ट्रॉम्सोचा व्ह्यू दिसतो. मग ते केबल कारने वर जाऊन खाली यायचं आहे. सो पटकन आपण पहिला जाऊन ते करून येऊ, कारण जोपर्यंत सनलाईट आहे तोपर्यंत आपल्याला तिथं जाऊन आलं पाहिजे. एकदा रात्री झालं की मग नंतर जास्त काही दिसणार नाही. तर ही जी समोर टेकडी दिसते त्याच्यावरतीच आपल्याला आता जाऊन यायचं आहे. आणि हा समोर जो दिसतोय तो ब्रिज आहे, जो क्रॉस केल्यानंतर पलीकडे गेल्यानंतर तिथं आपल्याला केबल कार आहे आणि त्यानंतर त्याच्या थ्रू आपण वर जातो टेकडीवर. तर बघूयात, परत आपल्याला एक बस पकडायला लागेल पलीकडे जाण्यासाठी. तर मंडळी, ट्रॉम्सो शहर राहिलं त्या बाजूला समुद्राच्या पलीकडं, आणि तिथून आपण आता बसने प्रवास करून या साईडला आलो आहे. कारण इथं जर जी माझ्या मागं बघाल टेकडी, तर त्याच्यावरती आपल्याला जायचं आहे. तर आता आपण थोडी वाट शोधूया इथून कसं कसं जायचं आहे ते. म्हणजे जी गुगल मॅपवर आपल्याला वाट दाखवते ना, त्या वाटेनंच आपण चाललो आहे. सो लेट्स सी. तर मंडळी, हा जो टेकडीवरती जो स्पॉट आहे तिथे जाण्यासाठी तुम्ही ट्रेक करत पण जाऊ शकताय. त्याचा रस्ता वेगळा आहे, पण ट्रेक करत जायला थोडा टाईम लागेल. आणि या वातावरणात ट्रेक करणं म्हणजे थोडं रिस्की पण आहे. आणि त्याचबरोबर त्या ट्रेकसाठी आपल्याला प्रॉपर गिअर पण पाहिजे, म्हणजे शूज वगैरे पण ते स्पाईकवाले पाहिजेत, कारण स्नोवरून पूर्ण चालायचं आहे आपल्याला. सो मे बी उन्हाळ्यात वगैरे आलात तर ट्रेक हा एक ऑप्शन असू शकतो. पण सध्या तरी आपण केबल कारनंच जातो आहे आणि रिटर्न पण आपण मोस्टली केबल कारनंच येणार आहे. तर मंडळी, आपण आलो आहे त्या स्पॉटवरती, म्हणजे सगळ्यात टॉपला ट्रॉम्सोच्या जवळ असणाऱ्या या टेकडीवरती. माझ्या मागं बघू शकाल की पूर्ण टेकडी आहे, बरंच वरपर्यंत वगैरे पण जातात चालत. आणि इथं असा हा त्या ठिकाणी व्ह्यू पॉईंट वगैरे दिलेला आहे. तिकडे पण एक व्ह्यू पॉईंट आहे, पण तो सध्या आपण दिसतोय. एक वेगळाच नजारा आहे, कारण पूर्ण बर्फाचं असं पांढरा डोंगर आहे पूर्ण, आणि चांगलं वाटतं आहे. Spørs om man må ta samtidig sommer.
तर मंडळी आपण परत आलेलो आहोत सिटी सेंटरमध्ये. 26 नंबरची बस आहे जी तुम्हाला इथून घेऊन जाते आणि परत सिटी सेंटरला आणून सोडते. आणि आता 1:30 वाजलेत आणि जवळपास अंधार पडायला आता सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता लाईटिंग वगैरे देखील चालू झालं आहे. तर आता आपण थोडं खाण्यासाठी बघू इथं काय ऑप्शन आहे आणि त्यानंतर आपण डायरेक्ट जाऊ हॉटेलमध्ये, कारण आपली संध्याकाळी नॉर्दर्न लाईटची ट्रिप आहे. तर त्याच्या आधी थोडं आपण हॉटेलमध्ये जाऊ आणि थोडा टाईम रेस्ट करू, सो की त्या ट्रिपसाठी आपल्याला परत तयार होता येईल आणि मग संध्याकाळी आपण त्या ट्रिपला जाऊयात. तर मंडळी फायनली आपण आलो आहे आपल्या अपार्टमेंटमध्ये आणि इथं एकही रिसेप्शनिस्ट नाही किंवा काही नाही आहे. डायरेक्ट त्यांनी मेन डोअरचा कोड दिला आहे, त्यानंतर आपली जी रूम आहे त्याचा कोड दिला आहे आणि आता मी तुम्हाला दाखवतो इथली रूम कशी आहे ते. तर हे जे आहे ते टोटल अपार्टमेंट्स असं नाव आहे आणि ज्याची लिंक मी खाली डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे. तर मंडळी आपण आता थोडा वेळ आराम केलेला आहे, फोन आणि कॅमेरा वगैरे रिचार्ज केलेला आहे आणि आता 5:30 वाजता आपली नॉर्दर्न लाईटची टूर सुरू होते. Conditions, but maybe just before that we can introduce the team here in the front. So is that we are going to have pretty good opportunities of having all A bit closer to the fire so that we can warm up. If you need to warm up your hands, you can also get them closer to the fire. Right now it's still the beginning, so it's gonna get a bit bigger. Yeah, and we can even remove the gloves if we need and put the hands closer, but keep them in movement, guys. तर मंडळी अनलकी डे, अजून तरी कुठली नॉर्दर्न लाईटची ॲक्टिव्हिटी दिसलेली नाही आहे आपल्याला. स्काय क्लिअर आहे, आपल्याला चंद्र आणि चांदण्या वगैरे पण दिसत आहेत, पण नॉर्दर्न लाईट अजून तरी नाही दिसलेले. लेट्स होप सो. थोडा वेळ आपण वाट बघू आणि त्यानंतर परतीचा प्रवास चालू करू आणि ऑन द वे जर कुठं दिसले तरी देखील ते थांबवतील. सो लेट्स सी. चला परत जाऊन आता गाडीमध्ये बसूया. तर मंडळी आपला नॉर्दर्न लाईट चेस झालेला आहे, पण अनसक्सेसफुल झाला तो, कारण अजिबात आपल्याला नॉर्दर्न लाईट बघायला नाही मिळाले. बट तसं तो रेअर म्हणजे अनप्रेडिक्टेबल आहे हा सीन, की कधी नॉर्दर्न लाईट दिसतील हे सगळ्या पॉसिबिलिटीज बघितल्या तरी, पण ठीक आहे. तर मंडळी आपली नॉर्दर्न लाईटची टूर झालेली आहे, पण थोडा डिसअपॉइंटिंग एक्सपिरियन्स होता, कारण आपल्याला नॉर्दर्न लाईट दिसले नाहीत. खूप ट्राय केला टूरवाल्यांनी देखील, बरेच ठिकाणी आम्ही एक्सप्लोर केलं, पण तरी देखील क्लिअर स्काय होतं, चंद्र चांदणे हे सगळं दिसत होतं, पण तरी नॉर्दर्न लाईट दिसण्याचे कुठेच जरा पण आपल्याला चान्सेस दिसले नाहीत. त्यांनी बऱ्यापैकी कॅमेऱ्यातून वगैरे पण लो लाईटमध्ये देखील सर्च करण्याचा प्रयत्न केला, पण तरी देखील कुठेही सापडलं नाही. पण ठीक आहे, इट हॅपन्स. नॉर्दर्न लाईट दिसणं ही खूप एक रेअर किंवा अनप्रेडिक्टेबल अशी गोष्ट आहे, त्यामुळं ज्या टाईमला आपण ट्राय करू तेव्हा आपल्याला दिसेलच असं नाही. पण तरी देखील हा जो नॉर्दर्न लाईट ट्रिपचा एक्सपिरियन्स होता तो एक चांगला होता. नवीन लोकांना भेटता आलं, नवीन लोकांशी गप्पा मारल्या आणि पूर्ण हा एक नॉर्दर्न लाईट हंटिंगचा जो एक्सपिरियन्स आहे, म्हणजे पूर्ण कशाप्रकारे ही टूर असते हा एक अनुभव घेता आला. आणि नक्की तुम्हाला ही माहिती आवडली असेल. अर्थात इतका चांगला एंड नाही आहे आपल्या ब्लॉगचा, कारण आपण ज्या गोष्टीसाठी आलो होतो ती गोष्ट आपल्याला दिसली नाही, ते म्हणजे नॉर्दर्न लाईट. होप सो उद्या देखील आपण थोडं संध्याकाळी एक्सप्लोर करू, बघण्याचा प्रयत्न करू आणि नॉर्दर्न लाईट दिसावी तशी आशा बाळगूया. आणि त्या नोटवरच हा ब्लॉग या ठिकाणी थांबूया. हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला हे नक्की सांगा आणि तुमच्या प्रतिक्रिया देखील कमेंटमध्ये कळवा. जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. तर उद्याच्या दिवसाचा देखील असाच एक एक्साइटिंग ब्लॉग असणार आहे, याच्या पुढे येईल तो. सो नक्की तो ब्लॉग देखील नक्की बघा आणि भेटूया आता पुढच्या ब्लॉगमध्ये.